तर सीएसएमटी नंतर थेट जातोय आपण नरीमन पॉइंटवर। नरीमन पॉइंट परिसरामध्ये आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। काही आंदोलक तर थेट समुद्रामध्ये देखील उतरलेत आणि यावेळेला मोठ्या प्रमाणात आंदोलक आक्रमक झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। चालू आहे हे सरकारने अंत बघितला पाहिजे। मराठा समाज तेवढा बिघडल त्याच्यापेक्षा पॉइंटवरती आता जर आपण बघितलं तर सर्व मराठा बांधव जे आहेत ते समुद्रात उतरलेले पाहायला मिळतात। मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या एकदम रास्त आहे। जर त्या आज मान्य नाही केल्या तर उद्या तुम्हाला मुंबई ही जाम झाल्याशिवाय राहणार नाही। आज आम्ही समुद्रात उतरलोय, उद्या जर आम्ही मुंबईमध्ये उतरलो तर मुंबई पूर्णपणे ब्लॉक करू आणि हा तुम्हाला श्रीलंकेची आठवण करून देतोय। तशी परिस्थिती येत्या दिवसात मुंबईत नक्कीच होणार। यांना इथं मराठा बांधवांनी अडवण्याचा प्रयत्न केला, त्यांना जाब विचारायचा होता पण पोलीस प्रशासनाने त्यांना काही विचारू दिलं नाही। फक्त आमची सरकारला कळकळीची विनंती, बाबा हो हे आणखीन काहीच नाही, तुम्ही जेवढा आम्हाला त्रास द्यायलात त्याच्यापेक्षा जास्त आणखीन मराठा बांधव इथं यायलेत। तुम्ही आमचे हॉटेले बंद केले, आज पाहिलं तर भरपूर अन्न पुरवठा आमच्या ग्रामीण भागात इथं आलेला आहे। तुम्ही आणखीन त्रास देता तर आणखीन लोक इथे येतील। त्यामुळे सरकारने लवकरात लवकर हे मराठा आरक्षण जे आहे ते जाहीर करून द्यावं, GR काढून द्यावा। प्रत्येक ठिकाणी आम्हाला सरकार अडवत आहे, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, पुलिस प्रशासनाच्या मार्फत आम्हाला अडवल्या जाते। आम्ही मंत्रालयाकडे जायचा प्रयत्न केला तर आम्हाला जाऊ देत नाहीत। पाटलांचा आदेश आला नाही म्हणून आम्ही शांत आहेत। ज्या दिवशी पाटलाचा आदेश येईल त्या दिवशी आईची शपथ घेऊन सांगतो एक आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।